पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती पुणे पोलिसांमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपल्यावर स्वतः बोलण्यासाठी IMAचे पुण्याचे अध्यक्ष आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत। सर, IMAची या प्रकरणामध्ये नक्की भूमिका काय आहे? सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आता तुम्ही त्यांची कायदेशीर मदत कशी करणार? अगदी स्पष्ट आहे, पहिल्या दिवशीपासून इंडियन मेडिकल असोसिएशननी क्लिअर केलेलं आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठल्याही प्रकारचा मेडिकल निग्लिजन्स केलेला नाही आहे, ते या मृत्यूला जबाबदार नाही आहेत। त्यामुळं अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना IMAचा फुल सपोर्ट आम्ही जाहीर केलेला आहे आणि आता त्यांच्यावर BNS 106(1) हे कलम लावून गुन्हा दाखल झालेला आहे। अजून त्यांना अटक वगैरे झालेली नाही आहे, पण हे कलमच अगदी चुकीचं लावलं आहे असं स्पष्ट IMAचं म्हणणं आहे। कारण डॉक्टर सुश्रुत घैसासांनी पेशंटची ट्रीटमेंटच कुठल्याच प्रकारची केलेली नाही आहे, तर ट्रीटमेंटमध्ये निग्लिजन्स हा प्रश्न येतच नाही। मात्र जो त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला की 10 लाख रुपये मागितले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर भरती करून घेण्यासाठी 5.5 तास गेले आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिलेचं एक्सेसिव्ह ब्लड जे आहे ते गेलं आणि त्यामुळं पुढे जाऊन तिचा मृत्यू झाला, अशा पद्धतीचं कारण सांगितलं जातं की 10 लाख रुपये मागितले आणि त्या रुग्णालयामध्ये 5.5 तास जो आहे तो उपचारासाठी विलंब करण्यात आला, त्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला। हे बघा, हे नरेटिव्ह अगदी चुकीचं आहे। कारण याच्यामध्ये पेशंट इमर्जन्सी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांचा असतो। त्यांना ती इमर्जन्सी वाटलेली नाही आहे, त्याच्यामुळं आणि राहिला प्रश्न ते चिठ्ठीवर पैसे मागितल्याचा प्रश्न आहे, तर या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी कुठलंही डिपॉझिट मागितलेलं नाही आहे। त्या चिठ्ठीवर क्लिअर कट लिहिलेलं आहे की पुढं जी जन्माला बाळं येणार आहेत ती बाळं 600 आणि 700 ग्रामची आहेत, त्यांना काचेच्या पेटीत NICUमध्ये ठेवावं लागणार आहे 3-4 महिने, त्याच्यासाठी हा पुढचा खर्च तुम्हाला येऊ शकतो हे तिथं लिहिलेलं आहे। त्या चिठ्ठीवर NICU असं लिहिलंय। या पेशंटचं सीझर किंवा याची ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला 10 लाख डिपॉझिट भरा असं कुठल्याही प्रकारची मागणी डॉक्टर घैसासांनी केलेली नाही आणि पैसे किंवा जे डिपॉझिट आहे हा प्रश्न हॉस्पिटलच्या प्रशासनाचा असतो। डॉक्टर घैसास हे तिथे काम करणारे डॉक्टर आहेत, हा प्रश्न ते ठरवूच शकत नाहीत की कोणाकडून किती डिपॉझिट। तुम्ही याच्यावरती ठाम आहात की हे 10 लाख रुपये हॉस्पिटलच्या प्रशासनाने अंदाजपत्रक म्हणजे जे अंदाजित खर्च येऊ शकतो हे बघून कॅल्क्युलेशन हे संस्थेला दिलेलं आहे, डॉक्टरांच्या याच्यामध्ये डॉक्टरांचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही, कारण ते डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट आहेत, ते NICUचा खर्च कसं काय सांगतील? मात्र मग तुम्ही या NICU मध्ये बाळावर किती खर्च होईल हे NICU मधून त्यांच्या प्रशासनामधूनच आलेलं असणार आहे। त्यांनी लिहिलंय NICU। IMA एकीकडे डॉक्टरांच्या पाठीशी आहे, म्हणजे घैसासांच्या पाठीशी आहे। तुम्ही असं म्हणताय की हे पैसे घैसासांनी मागितले नाही तर संस्थेने मागितलेले आहेत, मग IMA ठाम भूमिका का घेत नाही? म्हणजे एखाद्या संस्थेमुळं एखाद्या डॉक्टरांवरती अशा पद्धतीनं चुकीचा गुन्हा जर दाखल होत असेल तर मग याला जबाबदार कोण आहे, संस्था की व्यक्ती? नाही, हे बघा, आमचा स्टँड क्लिअरच आहे की आम्ही पूर्णपणे स्टँड घेतलेला आहे की आम्ही डॉक्टर सुश्रुत घैसासांच्या सोबत आहोत। हॉस्पिटलचा जिथं विषय येतो त्या हॉस्पिटलचे नियम ठरवणं, ते हॉस्पिटल प्रायव्हेट आहे किंवा चॅरिटेबल आहे किंवा गव्हर्नमेंटचं आहे, तर हे त्या हॉस्पिटलचं प्रशासन आणि गव्हर्नमेंट हा त्यांचा विषय आहे की त्यांनी किती डिपॉझिट घ्यायला त्यांना अलाउड आहे किंवा काय अलाउड नाही आहे याची चौकशी ते करतायत। सर, आता या प्रकरणामध्ये डॉक्टरांवरती गुन्हा तर दाखल झालेला आहे, पुढची काय आव्हानं असू शकतात? तर अशा पद्धतीनं अशी एक चर्चा आहे की हॉस्पिटलला वाचवण्यासाठी डॉक्टरांचा बळी याच्यामध्ये देण्यात आला किंवा डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्यात आला, तुमची पुढची कायदेशीर भूमिका नक्की काय? निश्चितच आम्ही आता पूर्ण कायदेतज्ञांचा पण आम्ही सल्ला घेत आहोत आणि कायदेतज्ञांची जी काही त्यांच्याकडून जी माहिती मिळते तर हे जे कलम जे आहे ना हे लावायची गरजच नाही आहे। म्हणजे 106(1) जो लावलेला कलम, तर तसं काही मेडिकल निग्लिजन्स कुठं नाही आहे आणि हे कुठल्याही कोर्टामध्ये किंवा कुठेही हे काही टिकणार नाही असं आमच्या कायदेतज्ञांचं मत आहे याच्यावरती। आणि दुसरं म्हणजे आम्ही डॉक्टर सुश्रुत घैसासांना पूर्णपणे ह्या बाबतीमध्ये पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि कुठलेही काउन्सिल म्हणा किंवा कुठलेही मेडिकल एक्सपर्ट कमिटी म्हणा तिथंसुद्धा हे काही मेडिकल निग्लिजन्स म्हणून हे काही स्टँड होणार नाही आहे। मात्र सुश्रुत घैसासांना जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे मग त्याचं पुढे काय होणार? नाही, सुश्रुत घैसासांना अजून कुठलीही नोटीस आलेली नाही आहे, आम्ही फक्त तुमच्या न्यूजमधनंच बघतोय फक्त। अजून कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया अजून कुठली झालेली दिसत नाही आहे। मात्र तुम्ही सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी उभे राहणार? 100%।
तर आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये सुश्रुत घैसास यांच्याकडून मेडिकल नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा जो आहे तो झालेला नाही. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे ती सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी अशी प्रतिक्रिया सुनील इंगळे आणि आपण पाहतो की सेक्रेटरी सरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.